17 फेब्रुवारी 2023 ला म्हणजेच 3.5 वर्षापूर्वी निवडणूक आयोगानं ठाकरेंची शिवसेना शिंदेना दिली होती। त्यासाठी 78 पानाच्या आपल्या अंतिम आदेशामध्ये शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यामागची कारण मीमांसा सविस्तरपणे स्पष्ट केली होती। सध्या सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याच 78 पानी निकाल पत्रावरून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। ठाकरे गटाचे ख्यातनाम वकील कपिल सिब्बल यांनी आयोगाचा हा निकालच कसा चुकीचा होता याचे पुरावे देत युक्तिवाद केला। त्यामुळे सिब्बल यांनी आयोगाच्या निकालपत्रातली सारी हवाच काढून घेतली असं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे ठाकरेंना पुन्हा शिवसेना मिळणार अशा कमेंटचा तर पाऊसच पडलाय। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती JV मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही ऐतिहासिक सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीच्या केंद्रस्थानी आयोगाचं हेच 78 पानी निकालपत्र आहे। सिब्बल यांनी हे निकालपत्रच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला, पण आयोगानं निकालपत्रात शिवसेना शिंदे गटाला देताना कोणता युक्तिवाद केला होता, कोणकोणती कारणं दिली होती, आयोगानं आपल्या ट्रिपल टेस्ट मध्ये ऐनवेळी कसा बदल केला होता आणि तोच बदल सिब्बल यांच्या युक्तिवादानं ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का, म्हणजे शिवसेना पुन्हा ठाकरेंची होणार का, याचंच A to Z विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। बिटवीन द लाईन मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघता TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। महाराष्ट्रातल्या या राजकीय संघर्षाची ठिणगी जून 2022 मध्ये पडली। एकनाथ शिंदे यांनी पक्षातल्या बहुतांश आमदार आणि खासदारांना घेऊन बंडखोरी केली। यानंतर दोन्ही गटांनी आपणच मूळ शिवसेना असल्याचा आणि धनुष्यबाण चिन्हावर आपलाच दावा असल्याचा दावा ठोकला होता आणि त्यातूनच आयोगानं शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हच गोठवून टाकलं होतं। पण निवडणूक आयोगानं धनुष्यबाण का गोठवलं, तर ऑक्टोबर 2022 मध्ये अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती। या निवडणुकीच्या तोंडावर आयोगासमोर एक मोठा पेच निर्माण झाला होता। दोन्ही बाजूंना समान पातळीवर ठेवण्यासाठी आयोगानं 8 ऑक्टोबर 2022 ला एक अंतरिम आदेश दिला होता। या आदेशानुसार शिवसेनेचं मूळ नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवण्यात आलं होतं, म्हणजे फ्रीज करण्यात आलं होतं। या अंतरिम व्यवस्थेमध्ये ठाकरे गटाला म्हणजे तात्पुरतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे पक्षचिन्ह देण्यात आलं होतं, तर शिंदे गटाला बाळासाहेबाची शिवसेना हे नाव आणि 2 तलवारी व ढाल हे चिन्ह तात्पुरतं वापरण्यास देण्यात आलं। पण हा केवळ तात्पुरता विसावा होता। मूळ वाद हा धनुष्यबाण नक्की कोणाचा यावरचा होता आणि याच वादाचं उत्तर काहीच दिवसांनी निवडणूक आयोगानं या निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात दिलं होतं। पण आयोगानं शिवसेना शिंदेनाच का दिली, तर निवडणूक आयोगानं या प्रकरणाचा अंतिम निकाल देण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या 1971 मधल्या ऐतिहासिक सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्याचा आधार दिला। या सादिक अली खटल्यानुसार एखाद्या राजकीय पक्षात फूट पडते तेव्हा मूळ पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोग त्रिसूत्री ट्रिपल टेस्ट म्हणजेच 3 प्रमुख कसोट्या लागू करतो। आयोगानं आपल्या 78 पानाच्या निकालपत्रात याच 3 कसोट्यांची कशी चिरफाड केली तेच आता आपण एक एक करून समजून घेऊ। पहिली कसोटी आहे पक्षाची ध्येय धोरण आणि उद्दिष्ट। या कसोटीमध्ये दोन्ही गटापैकी कोण मूळ पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ आहे हे तपासलं जातं। ठाकरे गटाचा युक्तिवाद शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी भाजप सोबत हातमिळवणी करून पक्षाच्या मूळ विचारधारेला हरताळ फासलाय असा होता। याला शिंदे गटानं उत्तर दिलं की उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून बाळासाहेबांच्या मूळ हिंदुत्ववादाच्या विचारधारेला तिलांजली दिली। आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असं शिंदे गटाचं म्हणणं होतं आणि यावरच आयोगानं भूमिका स्पष्ट केली की दोन्ही बाजू पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाचं पालन करत असल्याचा दावा करत आहेत आणि कोणत्याही बाजूनं ध्येय धोरणांचं उल्लंघन केल्याचा कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही। त्यामुळे ही पहिली कसोटी अनिर्णित म्हणजे ड्रॉ ठरली। दुसरी कसोटी आहे शिवसेनेची पक्षघटना। आयोगाच्या 78 पानांच्या निकालातला हा सगळ्यात धक्कादायक आणि ठाकरे गटाला मोठा दणका देणारा भाग ठरला। ठाकरे गटाने युक्तिवाद केला होता की 2018च्या शिवसेनेच्या सुधारित पक्षघटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि त्यांचे निर्णय सर्वोच्च आहेत। पण आयोगानं या पक्षघटनेची सखोल तपासणी करून 3 गंभीर मुद्दे उपस्थित केले होते। पहिला मुद्दा म्हणजे घटना दुरुस्तीची अधिकृत
नोंदणीच नाही. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 29 अ नुसार कोणत्याही राजकीय पक्षानं आपल्या घटनेत पक्ष घटनेमध्ये बदल केल्यास त्याची अधिकृत माहिती तात्काळ निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे. शिवसेनेची 1999ची मूळ घटना निवडणूक आयोगाकडे देण्यात आली होती, नोंदणीकृत करण्यात आली होती. पण 2018 मध्ये ठाकरे गटानं केलेली अत्यंत महत्वाची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे अधिकृतरित्या सादरच केली नाही. दुसरा मुद्दा आक्षेपाचा लोकशाही तत्वांच्या गळचेपीचा. आयोगानं 2018च्या पक्ष घटनेला अलोकशाहीवादी आणि एकाच व्यक्तीच्या हातात सर्व अधिकार केंद्रित करणारी घटना म्हटलं. 1999 मध्ये बाळासाहेबांच्या काळात आयोगाच्या आग्रहावरून शिवसेनेच्या पक्ष घटनेत अंतर्गत लोकशाही आणण्यासाठी काही महत्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. पण 2018च्या दुरुस्तीनं अंतर्गत लोकशाहीच्या सगळ्या तरतुदींची मोडतोड करण्यात आली. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा, पक्षप्रमुखांचे अमर्याद अधिकार. 2018च्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करणं, कोणत्याही पदाधिकाऱ्याची थेट हकालपट्टी करणं किंवा नवीन नियुक्ती करणं हे सगळे अमर्याद आणि अनियंत्रित अधिकार केवळ एकाच व्यक्तीला म्हणजेच पक्षप्रमुखाला देण्यात आले होते. ज्यामुळं पक्षात अंतर्गत निवडणुका घेण्याची प्रक्रियाच संपुष्टात आली होती. नावापुरताच ही प्रक्रिया उरली होती. आणि या 3 मुद्द्यांच्याच आधारे आयोगाने निष्कर्ष काढला की जी घटना लोकशाही तत्वांनाच हरताळ फासते आणि आयोगाकडे त्याची नोंदच नाही, त्या घटनेचा आधार घेऊन मूळ शिवसेना कोणाची हे ठरवता येत नाही. त्यामुळं आयोगानं ही दुसरी कसोटी देखील लागू करायला नकार दिला. आता उरली तिसरी कसोटी, बहुमताची चाचणी. पहिल्या दोन्ही कसोट्यांमध्ये कोणताही स्पष्ट मार्ग न निघाल्यामुळे आयोगाला तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या कसोटीचा म्हणजेच बहुमताच्या कसोटीचा आधार घ्यावा लागला. या कसोटीचे 2 भाग आहेत, संघटनात्मक बहुमत आणि विधिमंडळातलं बहुमत. संघटनात्मक बहुमत म्हणजे दोन्ही गटांनी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभेमध्ये आपलेच बहुमत असल्याचा दावा केला. पण आयोगाच्या तपासणीत संघटनात्मक पातळीवरच्या प्रतिनिधींची नेमणूक पारदर्शक अंतर्गत निवडणुकांद्वारे झालीच नव्हती. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका थेट वरून म्हणजे पक्षप्रमुखांद्वारे झाल्यामुळं संघटनात्मक पातळीवरचं नेमकं बहुमत सिद्ध करणं दोन्ही बाजूंकडून अस्पष्ट आणि अनिर्णित ठरलं असा आयोगाने निष्कर्ष काढला. आणि या बहुमताच्या चाचणीतला दुसरा भाग आहे तो विधिमंडळातलं बहुमत. सगळे मार्ग बंद झाले तेव्हा आयोगानं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या म्हणजे आमदार आणि खासदारांच्या बहुमताचा आधार घेतला. आणि इथंच शिंदे गटानं बाजी मारली. पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्ष घटना यापैकी एकही कसोटी आयोगानं वैध ठरवली असती तर शिंदे गटाची बाजू कमजोर पडली असती. पण ठाकरेंकडे जे नव्हतं तीच गोष्ट आयोगाच्या कसोटीत वैध ठरली. मग मतांची टक्केवारी नक्की कोणाच्या बाजूने गेली? आता आपण आयोगानं आपल्या आदेशात मांडलेले गणिताचे आकडे अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे लोकप्रतिनिधींचं संख्याबळ. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 55 आमदार निवडून आले होते. त्यापैकी तब्बल 40 आमदारांनी शिंदेच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला तर ठाकरेंकडे केवळ 15 आमदार उरले. लोकसभेच्या 18 पैकी 13 खासदारांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला. ठाकरेंकडे 5 खासदार उरले. मग आता मतांची टक्केवारीचं गणित काय? तर आयोगानं केवळ आमदारांच्या डोक्यांची संख्या मोजली नाही तर त्यांना मिळालेल्या जनमताची देखील मोजणी केली. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 55 आमदार विजयी झाले होते. त्यांना मिळालेल्या एकूण मतांपैकी तब्बल 76% मतं ही शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या वाट्याला होती. ठाकरे गटाच्या 15 आमदारांना केवळ 23.5% मतं मिळाली होती. लोकसभेच्या बाबतीत देखील हेच घडलं. शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांपैकी तब्बल 73% मतं शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या 13 आमदारांच्या वाट्याला होती तर ठाकरे गटाच्या खासदारांच्या वाट्याला फक्त 27% मतं उरली होती. आणि याच गुणात्मक आणि संख्यात्मक बहुमताच्या बळावर निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारी 2023ला 78 पानी ऐतिहासिक आदेश दिला. त्यानुसार शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल करण्यात आलं. निवडणूक आयोगानं निकाल तर दिला पण हाच निकाल आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत अडकलाय. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय मार्मिक शब्दामध्ये काही प्रश्न उपस्थित केले. मग सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये काय झालं तर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की आमदार किंवा खासदार म्हणजेच राजकीय पक्ष असू शकत नाही. आमदार हे पक्षाची तळागाळातली पक्ष संघटना, पक्षप्रमुख आणि विचारधारेच्या बळावर निवडून येतात. उद्या एखाद्या पक्षाचे बहुतांश आमदार फुटले
तर ते मूळ पक्षावरच ताबा मिळवणार का? आणि हीच प्रथा पडली तर देशातला कोणताच राजकीय पक्ष सुरक्षित उरणार नाही, राहणार नाही. संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे आमदार कायदेशीरदृष्ट्या अपात्र ठरणार असतील तर त्यांच्या बहुमताचा आधार घेऊन आयोगानं दिलेला निकाल कायदेशीर कसा असू शकतो असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानंच राजकीय पक्ष हा नेहमी विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ असतो असं आपल्या निकालपत्रामध्येच अधोरेखित केलं होतं. तसंच दिल्ली हायकोर्टाच्या एका निकालानुसार निवडणूक आयोगाला पक्ष घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारच नाही. आणि पक्ष घटनाच अवैध होती तर मग इतके दिवस आयोग अवैध पक्षासोबत कशाला पत्रव्यवहार करत होतं, निवडणूक लढवू का देत होतं असा मुद्दा देखील सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये उपस्थित केला होता. त्यामुळे आयोगानं लावलेल्या कसोटीवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. थोडक्यात काय तर निवडणूक आयोगानं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्याबळावर आणि मतांच्या आधारावर एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिला, शिंदेने शिवसेना दिली. पण लोकशाहीत निवडून आलेल्या आमदारांचं तात्कालिक बहुमत महत्वाचं की ज्या पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आलेत तो मूळ राजकीय पक्ष महत्वाचा श्रेष्ठ आहे? या कायदेशीर कोड्याचं उत्तर संपूर्ण देशाच्या लोकशाहीचं भविष्य ठरवणार आहे. याबद्दल ठाकरे गटाचा युक्तिवाद शिंदेकडून कसा खोडून काढला जातो त्यावरच शिवसेना कोणाची या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून आहे. पण तुम्हाला काय वाटतं, लोकशाहीमध्ये कोणाचा अधिकार मोठा असायला हवा, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा की मूळ राजकीय संघटनेचा? निवडणूक आयोगाचा शिंदेना शिवसेना देण्याचा निर्णय योग्य आहे का? आणि सुप्रीम कोर्टात खरंच शिवसेना ठाकरेंना पुन्हा मिळू शकते का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे अभ्यासपूर्ण कायदेशीर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या अचूक अपडेट्ससाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.